नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या पिकाची ई पीक पाहणी जी आहे ती स्वतः मोबाईलद्वारे करत असाल तर ही आजची जी माहिती आहे ती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या खरीप हंगामापासून सरकारने ई पीक पाहणीमध्ये अत्यंत महत्त्वाचे बदल या ठिकाणी केलेले आहेत. या बदलानुसार ई पीक पाहणीऐवजी आता एक नवीन ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आले आहे. DCS म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्वे या ॲप्लिकेशनद्वारे आतापासून ई पीक पाहणी केली जाणार आहे. पहिलं जे ई पीक पाहणी ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये अतिशय त्रुटी होत्या. नेटवर्कचे इश्यू यायचे. अनेक वेळा पीक पाहणीची जी माहिती आहे अचूकरित्या अपलोड करण्यास अत्यंत अडचणी येत होत्या. त्यामुळे सरकारने हे DCS नावाचं ॲप्लिकेशन या वर्षीपासून वापर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 1 जुलै 2026 पासून ही पाहणी चालू होईल. त्यासाठी आपण DCS ह्या ॲप्लिकेशनचा वापर या ठिकाणी करणार आहोत. हे ॲप्लिकेशन 21 मे रोजी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतेच लॉन्च केलेले आहे. हे कसे वापरायचे, यावर कशी आपली पीक पाहणी नोंदवायची याबद्दल सविस्तर माहिती आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच देणार आहोत. परंतु हे जे DCS ॲप्लिकेशन आहे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत आज. तर हे जे DCS ॲप्लिकेशन आहे याच्या थ्रू तुम्ही ऑफलाईन देखील तुमची जी ई पीक पाहणी जी आहे ती करू शकता. जर नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जी आहे ई पीक पाहणी आपल्या शेतात बांधावर जाऊन ई पीक पाहणी करून जेव्हा तुमच्या मोबाईलला नेटवर्क येईल त्या टाईमला तुम्ही ती जी आहे पीक पाहणीची नोंद अपलोड करू शकता. या व्यतिरिक्त सहाय्यकांद्वारे देखील ई पीक पाहणी या वर्षीपासून केली जाईल. केंद्र सरकारचं जे टार्गेट आहे यावर्षी 100% ई पीक पाहणी झाली पाहिजे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी देखील आणि शेतकऱ्यांना जर शक्य नाही झालं तर सहाय्यकांमार्फत देखील ई पीक पाहणी केली जाणार आहे. ई पीक पाहणी जर करायची झालं तर ही शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची बाब आहे. कारण अनेक शेतकरी जे आहे आपला पीक विमा भरतात. तर पीक विमा भरताना आणि जर चुकून दुर्घटना झालीच, समजा अतिवृष्टी झाली किंवा काही कारणास्तव आपल्या पिकात नुकसान झालं तर तो ई पीक पाहणीचा जो आपला नोंद आहे त्यानुसारच आपल्याला जो पिकाचा विमा जो आहे तो वाटप केला जातो. त्यासाठी शेतकऱ्यांना देखील ई पीक पाहणी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर शेतकऱ्यांना जमलं नाही तर सहाय्यकांमार्फत देखील ई पीक पाहणी या वर्षीपासून केली जाईल. तर त्यासाठी सहाय्यकांची नेमणूक जी आहे ती तहसीलदारांमार्फत केली जाईल. आणि या तहसीलदारांमार्फत जे आहे नेमणूक केलेले सहाय्यक आहेत यांना प्रति प्लॉट 10 रुपये याप्रमाणे सरकारतर्फेच अनुदान दिले जाईल. त्यामुळे हे जे काम आहे सहाय्यक देखील योग्य वेळेत पूर्ण करून देतील. आणि लवकरच आपण जे आहे हे 1 जुलैपासून जे पीक पाहणीची नोंद चालू होईल खरीप हंगामाची, तेव्हा आपण या ॲप्लिकेशनबद्दल हे कसं वापरायचं, यावरती नोंद कशी करायची संपूर्ण माहिती आपण घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.